हेअर केअरमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही केअर खूप गरजेचे आहेत. इंटरनल तुम्ही हेल्दी डाएट घ्या आणि एक्सटर्नल म्हणाल ना तुम्ही जे मंथली मी रुटीन सांगत असते, याच्यामध्ये ऑइलिंग आहे, टोनर आहे, हेअर मास्क, मेहंदी. जे पण मी हेअर मास्क बनवते ना, त्याचा डायरेक्ट यूज होत असतो आणि ऑइलिंगमध्ये सगळ्याच नॅचरल गोष्टी असल्यामुळे ते केसांच्या मुळांशी जातात. केस आपले छान सिल्की होतात. सोबतच केस गळती कमी होते, केस वाढायला मदत होते, रिग्रोथ होतात. जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळालेले असतील ना, तर त्याची रिग्रोथ जी होते ना, ती सुद्धा फास्ट होते आणि त्याच्यासोबत केस आपले दाट होतात. तर कोल्ड फ्रेशचं कोकोनट ऑइल आणि त्याच्यामध्ये नॅचरल ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे केसांना खूप जास्त बदल होतो, खूप चांगला फरक पडतो. केसांमध्ये जर कोंडा असेल ना, त्याच्यामुळे सुद्धा केस गळती खूप जास्त होते. त्याच्यामुळे कोंडा कमी करणं आणि केस गळती कमी करणं खूप गरजेचं असतं. तर ऑइलिंग करायचं आहे प्रॉपर आणि रात्री केस धुण्याच्या अगोदर तुम्हाला तेल लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचं आहे. कंटिन्यू 1 महिन्यात तर तुम्हाला फरक जाणवेलच, पण कंटिन्यू तुम्ही जर 3-4 महिने जर तुम्ही हे लावलं ना तेल, तर खूप चांगले केस होतील, वाढतील आणि दाटसुद्धा होतील. काही रिव्ह्यूसुद्धा मी शेअर केलेले आहेत. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं आहे, तर मला DM करा आणि ऑर्डर करा.